हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे लॉजिकल रिझनिंग आणि या युनिटवरचे एमसीक्यू प्रॅक्टिस करायचं आहे. एमसीक्यू प्रॅक्टिसचा फर्स्ट पार्ट आहे लॉजिकल रिझनिंग वरचा. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे, जी आहे नेक्स्ट मंथमध्ये 26 मार्चला. आपल्याला 16 मार्च पर्यंत हॉल तिकीट सुद्धा येणार आहे आणि या एक्झाम डेटला टार्गेट करत आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याच्या 2 बॅच सक्सेसफुली अभ्यास करत आहेत. नेक्स्ट बॅच जी आहे ती 20 फेब्रुवारी पासून स्टार्ट होणार आहे. या टेस्ट सिरीज मध्ये MS सेट पेपर 1 साठी टेस्ट सिरीज मध्ये 50 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. डेली एक टेस्ट तुम्हाला दिली जाईल. ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करून 6 PM ला टेस्ट दिली जाईल. ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करून त्याच्यामध्ये तुमचा स्कोर बघू शकणार आहात. शिवाय सोल्युशन त्याच्यावरचं त्यामध्ये बघू शकणार आहात. एका टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत. जसं MS सेटचा पेपरचा पॅटर्न आहे, फर्स्ट पेपरचा 50 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी, त्याचप्रमाणे तुम्ही हा टेस्ट अटेम्प्ट करू शकता आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिसने तुमचा पेपर 1 कव्हर होईल आणि त्यामुळे तुम्ही 70+ मार्क्स या पेपर 1 मध्ये घेऊ शकणार आहात या टेस्ट सिरीजमुळे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करू शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि MCQs आमच्याकडे अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्ट लिस्ट दिलेली आहे. त्या सब्जेक्ट लिस्ट पैकी तुमचा जो सब्जेक्ट असेल तो निवडून तुम्ही तुमच्यासाठी नोट्स आणि MCQs घेऊ शकता. ते मिळवण्यासाठी फक्त फीस आहे 1600 रुपये. आफ्टर डिस्काउंट 1280 रुपये त्याची फीस होते. फीस पेड केल्यानंतर तुम्ही लगेचच या नंबरवरती स्क्रीनशॉट शेअर करून तुमचे नोट्स आणि MCQs घेऊ शकता. सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. आता इथे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याचे गृहीतक दिलेले आहेत आणि गृहीतकावरून कोणतं स्टेटमेंट ट्रू असणार आहे याच्याबद्दलचं ऑप्शन, करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे. स्टेटमेंट आहे डिफॉरेस्टेशन इज हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. वृक्षतोड करणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. गृहीतक काय दिलेले आहेत? 2 गृहीतक दिलेले आहेत. ट्री फेलिंग इज नेसेसरी फॉर बिग प्रोजेक्ट. त्याच्यानंतर कटिंग डाऊन ट्रीज इज अ ह्युमन नीड. मोठ्या प्रकल्पांसाठी वृक्षतोड करावीच लागते. वृक्षतोड करणे ही मानवी गरज आहे. ठीक आहे. 2 अझम्पशन्स दिलेत आणि त्यापैकी कोणतं करेक्ट असणार आहे ते सांगायचंय. ऑप्शन्स आहे ओनली द फर्स्ट हायपोथेसिस इज इम्प्लाइड, ओनली द सेकंड हायपोथेसिस इज इम्प्लाइड, बोथ हायपोथेसिस आर इम्प्लाइड, बोथ हायपोथेसिस आर नॉट इम्प्लाइड. ठीक आहे. फक्त पहिले गृहीतक सूचित करते, दुसरे गृहीतक सूचित करते, दोन्ही गृहीतक सूचित करते आणि दोन्ही गृहीतके सूचित होत नाही आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. डिफॉरेस्टेशन होतंय याच्यासाठी हे 2 रिझन असू शकतात, पण त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होते याच्यासाठी कुठलं गृहीतक व्यवस्थित आहे का दोन्हीपैकी? नाही. म्हणून दोन्हीही गृहीतक इथे काय होत नाही, सूचित होत नाहीत, नॉट इम्प्लाइड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे अनट्रीटेड सेवेज फ्रॉम फॅक्टरीज शुड नॉट बी डिस्चार्ज इनटू रिव्हर्स. अझम्पशन्स दिलेले आहेत खाली. कारखान्यातून प्रक्रिया न केलेले जे सांडपाणी नदीत सोडू नये असं दिलेलं आहे. त्याची गृहीतक काय दिलेलं आहे? डिस्चार्ज ऑफ अनट्रीटेड इन्फ्लुएंट फ्रॉम फॅक्टरीज इनटू रिव्हर्स लीड्स टू लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. एन्व्हायरमेंटल रूल्स आर नॉट रिस्पेक्टेड बाय द पीपल रनिंग द फॅक्टरीज. पर्यावरणाचे नियम कारखानदारी चालवणारे लोक मानत नाही. आता याच्यामध्ये पण सेम ऑप्शन आहेत. पहिलं गृहीतक सूचित होतं, दुसरे गृहीतक सूचित होतं, दोन्ही गृहीतके सूचित होतात आणि दोन्ही गृहीतके सूचित होत नाही. ओके. याचा क्वेश्चनचा आन्सर करेक्ट आहे ऑप्शन फर्स्ट, ओनली फर्स्ट हायपोथेसिस इज इम्प्लाइड. हे कारखान्यातलं पाणी, सांडपाणी नदीत सोडू नये. ठीक आहे. याचं रिझन किंवा गृहीतक काय असायला पाहिजे की हे केल्यामुळे नदीमधली जी जैवविविधता आहे त्याचा ऱ्हास होतो. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी जी आहे नष्ट होते, म्हणून आपण नदीत पाणी सोडू नये. ठीक आहे. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. आणि हे नियम, पर्यावरणाचे नियम कारखानदारी चालवणारे लोक मानत नाहीत, हे चुकीची गोष्ट आहे किंवा हे इथे योग्य नाहीये, म्हणून हा ऑप्शन आपण, हे गृहीतक अझम्पशन आपण इथे घेऊ शकत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे हेल्पिंग द पुअर इज द ट्रू साइन ऑफ ह्युमॅनिटी. गरिबांना मदत करणे हेच माणुसकीचे खरे लक्षण आहे आणि याचे अझम्पशन्स आहेत पुअर पीपल एक्सपेक्ट हेल्प फ्रॉम अदर्स. इफ वी डू नॉट सर्व द पुअर वी आर नॉट वर्दी ऑफ ह्युमॅनिटी. गरीब लोकांना इतरांच्या मदतीची अपेक्षा असते. जर गरिबांची आपण सेवा करत नसू तर आपण माणूसपणास पात्र नाहीत. हे 2 गृहीतक आहेत आणि याच्यातलं कोणतं गृहीतक हे
खरे आहे किंवा सूचित करतं की गरिबांना मदत करणे हे माणुसकीचं खरं लक्षण आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बोथ हायपोथेसिस आर एम्प्लाइड. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे, दोन्ही गृहीतक सूचित होतात. गरीब लोकांना इतरांच्या मदतीची अपेक्षा असते म्हणून गरिबांना मदत करणं माणुसकीचं खरं लक्षण आहे, आणि गरिबांच्या आपण सेवा करत नसू तर आपण माणुसकीस पात्र नाही, हे पण अझम्पशन्स बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून इथं ऑप्शन सी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, द बॉडी ऑफ एक्सरसाइज इज फ्लेक्झिबल. व्यायाम करणाऱ्यांचे शरीर लवचिक असते. आता याचं अझम्पशन्स आहेत दोन. ऑल ऍक्टर्स ऍक्ट्रेस डू दिस एक्सरसाइज. वॉकिंग इन टू द मॉर्निंग इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ द बॉडी. सर्व अभिनेते अभिनेत्री हे व्यायाम करतात. सकाळी पदभ्रमण केल्याने शरीराची कार्यक्षमता वाढते. ऑप्शन सगळे सेमच आहेत. ठीक आहे, लॉजिकल रिझनिंग मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. अझम्पशन्स, विधान, स्टेटमेंट अँड अझम्पशन्स. ठीक आहे, आणि त्यातलं कोणतं बरोबर आहे हे सांगायचं असतं. ठीक आहे, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब किंवा सेकंड, ओनली सेकंड हायपोथेसिस इज एम्प्लाइड, की चालणं हे आपली इफिशियन्सी वाढवतं किंवा शरीराची कार्यक्षमता वाढवतं, हे स्टेटमेंट बरोबर आहे. अभिनेत्री व्यायाम करतात ह्याचा लवचिकपणाशी काही अझम्पशन आपण गृहीत धरू शकत नाही, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, चीफ मिनिस्टर डिसाइडेड टू टूर द अर्थक्वेक अफेक्ट एरियाज. अझम्पशन्स आहेत, भूकंपग्रस्त भागांमध्ये मुख्यमंत्र्यांनी दौरा करण्याचे निश्चित केले. गृहीतक आहे, ऑल चीफ मिनिस्टर डू सो. There has been a large amount of loss of life and property in the earthquake affected area. भूकंपग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. आता याच्यापैकी कुठलं गृहीतक बरोबर असणार आहे? ठीक आहे, ऑप्शन्स सेम आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, बोथ हायपोथेसिस आर नॉट एम्प्लाइड. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचा दौरा करण्याचं निश्चित केलं याच्याशी या दोन्ही गृहीतकांचा काहीही संबंध येत नाहीत. म्हणजे दोन्ही गृहीतके सूचित करत नाहीत की भूकंपग्रस्त भागामध्ये मुख्यमंत्र्यांनी दौरा करण्याचं निश्चित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अ नोटीस ऑन रेल्वे प्लॅटफॉर्म, डू नॉट अटेम्प्ट टू बोर्ड अ मूव्हिंग ट्रेन. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक सूचना, चालत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, अझम्पशन्स आहे, पीपल डू नॉट पे अटेन्शन टू सच इन्स्ट्रक्शन. अशा सूचनांकडे लोक लक्ष देत नाहीत. बोर्डिंग अ मूव्हिंग ट्रेन मे इंडेंजरस लाईफ. ठीक आहे, चालत्या रेल्वेमध्ये चढल्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ओनली द सेकंड हायपोथेसिस इज एम्प्लाइड. ठीक आहे, कशामुळे ही प्लॅटफॉर्मवर सूचना लावली जाते, तर चढत्या रेल्वेमुळे, चालत्या रेल्वेमध्ये चढल्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो आणि म्हणून या प्लॅटफॉर्मवरती सूचना लावलेल्या असतात. ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. दिस इन्फॉर्मेशन इज प्रिंटेड ऑन द सिगरेट पॅकेट. सिगरेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगरेट पाकिटावर छापलेली असते. अझम्पशन्स काय काय आहेत, पीपल रीड द इन्फॉर्मेशन रिटन ऑन द सिगरेट पॅकेट. मेनी पीपल टेक द वॉर्निंग ऑन सिगरेट पॅकेट सिरियसली. सिगरेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात आणि बऱ्याच व्यक्ती सिगरेट पाकिटावर दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दोन्ही गृहीतके बरोबर आहेत. का असतं सिगरेट पॅकिंग वरती हे म्हणजे हेल्थ, इंजुरीज टू हेल्थ असं दिलेले असते इन्फॉर्मेशन सिगरेट पॅकेट वरती, कारण जे लोक सिगरेट ओढतात, सिगरेटचं पॅकेट घेतात, ते त्याच्यावरती वाचू शकतात आणि शिवाय ती वॉर्निंग वाचून लोकांना सिरियसनेस पण येतो आणि खरंच त्याच्याबद्दल ते सिरियसली विचार करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जर्नलिझम इज अ रिस्की बिझनेस. पत्रकारिता हा जोखीम असणारा व्यवसाय आहे. दोन अझम्पशन्स दिलेत, ऑल जर्नलिस्ट आर किल्ड व्हाईल वर्किंग. लाईफ ऑफ ऑल जर्नलिस्ट इज इनसिक्युअर. सर्व पत्रकार हे काम करताना मारले जातात. सर्व पत्रकारांचे जीवन हे असुरक्षित असते, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब. बरं, सर्वच पत्रकार मारले जातात असं आहे का? नाही, पण त्यांचं जीवन अनसिक्युअर असतं, असुरक्षित असतं, हे बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी इथे काय आहे, करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, स्टेटमेंट, पीपल कमिंग फ्रॉम बिझनेस फॅमिलीज कॅनॉट बी गुड टीचर्स. व्यापारी परिवारातून येणारे व्यक्ती चांगले शिक्षक होऊ शकत नाही. अझम्पशन्स, ओके, नेक्स्ट आता अझम्पशन वाला नाहीये, याच्यामध्ये आता कुठलं विधान सत्य आहे की नाही हे सांगायचं आहे. ठीक आहे, देयर इज अ ट्रूथ ऑर ट्रूथ इन द स्टेटमेंट. Advice in the statement express the point of view and the statement is prejudicial. म्हणजे विधानात तथ्य किंवा सत्यता आहे, विधानात सल्ला दिलेला आहे, विधानात दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे आणि विधान पूर्वग्रह दूषित आहे. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 4. कारण याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये विचार असेल की
व्यापारी लोक टीचिंग फील्डमध्ये येऊ शकत नाही किंवा चांगलं काम करू शकत नाही. हा पर्व ग्रह दशेत असणार, याच्यात कुठलीही प्रकारची सत्यता नसणार आहे किंवा सल्ला पण दिलेला नाहीये किंवा तुमचा दृष्टिकोन सुद्धा त्याच्यामध्ये व्यक्त केलेला नाही. पुढचा प्रश्न आहे, ड्यू टू द इन्क्रीज इन नंबर ऑफ व्हेकल्स ऑन द रोड द एन्व्हायरमेंट इज बीइंग पोल्युटेड टू द ग्रेट एक्सटेंट. ठीक आहे, रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात दूषित होते. आणि हे स्टेटमेंट कसं आहे, देयर इज अ ट्रूथ और ट्रूथ इन स्टेटमेंट, advice in statement, the statement expressed in the point of view, the statement is prejudicial. विधानात तथ्य किंवा सत्यता आहे, विधानात सल्ला दिलेला आहे, विधानात दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे आणि विधान पूर्वग्रह दूषित आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, हे बरोबर आहे. आणि हे आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहे की रस्त्यावरच्या वाहनांनी जो धूर सोडला जातो त्याच्यामुळे काय होतंय, पर्यावरण दूषित होतं, वायू प्रदूषण होतं. त्याच्यामुळे या विधानात तथ्य आहे आणि सत्यता आहे असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, फॅक्ट असेल तर ते सत्यता आहे असं सांगू शकतो विधानामध्ये. पुढचा प्रश्न आहे, इफ स्वाती वर्क्स हार्ड शी विल गेट UPSC कॅन सर्टनली सक्सेड इन. स्वातीने चांगले परिश्रम केले तर ती UPSC मध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकते. हे काय आहे, देयर इज अ ट्रूथ और ट्रूथ इन स्टेटमेंट, advice in a statement, the statement express the point of view and the statement is prejudiced. ठीक आहे, आणि याच्यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, याच्यामध्ये ॲडवाइस दिलेली आहे राईट, म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, ॲडवाइस इन अ स्टेटमेंट. काय सांगितलेलं आहे, जर एखाद्या व्यक्तीने स्टडी केला तर त्याला त्याचं फळ मिळेल, तो त्या एक्झाम मध्ये क्वालिफाय होईल आणि त्याच्यामध्ये तो यश मिळवेल राईट, हा सल्ला दिलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीये किंवा पूर्वग्रह नाहीये किंवा सत्यता पण नाहीये. ठीक आहे, पुढचं स्टेटमेंट, पुढचा क्वेश्चन आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ टाइप ऑफ गव्हर्नमेंट पीपल शुड नॉट बी एक्सप्लॉयटेड. शासन कोणत्याही प्रकारचे असो ते लोकांचे शोषण होता कामा नये. ठीक आहे, आता हे काय आहे, देयर इज अ ट्रूथ और ट्रूथ इन द स्टेटमेंट, advice in the statement, the statement express the point of view and the statement is prejudicial. तर याच्यामध्ये काय असणार आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन सी असणार आहे. हा दृष्टिकोन आहे की शासन कसंही असलं पाहिजे, कुठलेही असलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये लोकांचं शोषण होता कामा नये, हा एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन असू शकतो राईट, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, एज्युकेशनल प्रोग्रेस इज नॉट पॉसिबल फॉर पीपल इन रिमोट अँड रुरल एरियाज. दुर्गम व ग्रामीण भागातील लोकांना शैक्षणिक प्रगती शक्य नाही. ऑप्शन, देयर इज अ ट्रूथ और ट्रूथ इन स्टेटमेंट, advice in statement, the statement express the point of view and the statement is prejudicial. याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4. याच्यामध्ये काय आहे, पूर्वग्रह दूषित हे विधान आहे. डायरेक्ट त्यांनी काय केलेलं, स्टेटमेंट केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये लोकांना शैक्षणिक प्रगती होणं शक्य नाही. डायरेक्ट कुठल्याही प्रकारचा विचार न करता किंवा कुठल्याही प्रकारचा गोष्टी विचारात न घेता किंवा स्वतः तिथे जाऊन पडताळणी न करता एखादा व्यक्ती असं स्टेटमेंट करू शकतो. ठीक आहे, त्यांचा एक्सपिरियन्स असेल किंवा लोकांकडून ऐकणाऱ्या गोष्टी असतील, म्हणजेच काय, हा पूर्वग्रह दूषित विधान असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू गिव्ह डिअरनेस अलाउन्स ॲट द रेट ऑफ 8% टू द सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई इन 2012. केंद्र सरकारने 2012 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 8% दराने महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याच्यामध्ये गृहीतक आहेत, गिव्हिंग डिअरनेस अलाउन्स इम्प्रूव्स द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू द एम्प्लॉई, गव्हर्नमेंट डिक्लेअर्स डिअरनेस अलाउन्स टू ॲट रेग्युलर इंटरव्हल्स. ठीक आहे, महागाई भत्ता दिल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवन स्तरामध्ये सुधारणा होते, सरकार ठराविक कालावधीत महागाई भत्ता जाहीर करते. आणि याच्यापैकी सेम ऑप्शन्स आहेत मगाचे की कुठला हायपोथेसिस इम्प्लाइड होतोय, सूचित होत आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दोन्ही गृहीतका सूचित होतात. कशासाठी डीए दिला जातो, ठीक आहे, ते इथे सांगितलेलं आहे. म्हणून दोन्ही गृहीतक इथे करेक्ट आहेत, सुधारणा होण्यासाठी आणि प्रत्येक कालावधीमध्ये सरकार हा भत्ता देत असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अ गुड थिंग इज सोल्ड इवन इफ इट इज एक्सपेन्सिव्ह इट इज सोल्ड. चांगली वस्तू ही महाग असून देखील विकली जाते. गृहीतक आहे, सम गुड्स आर बेटर दॅन अदर्स, मेनी थिंग्स आर एक्सपेन्सिव्ह. काही वस्तू इतर वस्तूंपेक्षा चांगल्या असतात आणि बऱ्याच वस्तू या महाग असतात. आणि याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, कुठला हायपोथेसिस याच्यामध्ये असणार आहे, फर्स्ट हायपोथेसिस एम्प्लाइज, सेकंड हायपोथेसिस एम्प्लाइज, बोथ हायपोथेसिस एम्प्लाइज की बोथ हायपोथेसिस नॉट एम्प्लॉइज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, फक्त पहिलं गृहीतक सूचित होतं. ठीक आहे, खूप गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह असून देखील विकल्या जातात,
किंवा सोल्ड होतात हे सांगू शकत नाही पहिल्या दुसऱ्या हायपोथेसिस मधून. म्हणून फक्त फर्स्ट हायपोथेसिस काय होतं, सूचित होतं. काही वस्तू इतर वस्तूंपेक्षा चांगल्या असतात, ठीक आहे, म्हणून त्या महाग असू शकतात किंवा स्वस्तही असू शकतात, ठीक आहे. म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आन्सर आहे. ओनली द फर्स्ट हायपोथेसिस इज इम्प्लाइड. फक्त पहिले गृहीतक सूचित होते. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. युनिट लॉजिकल रिझनिंग मधला फर्स्ट सेशन एमसीक्यू प्रॅक्टिसचा आपण आज कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट सेशन मधून आणखीन काही आपण प्रॅक्टिस एमसीक्यूज बघणार आहोत सेम युनिटवरच्या. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर टुडे सेशन. हॅव अ नाईस डे.